असताना तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे? तर ऑप्शन फॉर्म भरत असताना पहिलं ऑप्शन जे तुम्ही टाकणार आहात, तर पहिलं ऑप्शन खूप काळजीपूर्वक टाकायचं आहे. कारण तुम्ही जे पहिलं ऑप्शन टाकलात, समजा एखाद्यानं IT टाकलेलं आहे आणि त्याला नंबर लागला तर तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल. एखाद्यानं इलेक्ट्रिकल टाकलेलं आहे आणि त्या फर्स्ट ऑप्शन इलेक्ट्रिकलला जर तुमचा नंबर लागला तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल. त्याला म्हणतो आपण ॲटो फ्रीज. तर फर्स्ट ऑप्शन खूप काळजीपूर्वक टाकायचं, जेणेकरून असं होऊ नये की सर नाही मला सिव्हिल पाहिजेत होती, मग इलेक्ट्रिकललाच माझा नंबर लागला, नाही सर मला IT पाहिजेत होती, माझा सिव्हिललाच नंबर लागला, असं होऊ नये. ठीक आहे, त्यामुळं ऑप्शन फॉर्म भरत असताना काळजी घ्यायची आहे. ऑप्शन फॉर्म तुम्हाला कुठून भरायचं आहे, तर तुम्ही जिथनं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तुम्ही कॉलेजमधनं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर कॉलेजमध्ये जाऊन ऑप्शन फॉर्म भरा. पण ऑप्शन फॉर्म भरायला जाण्याच्या अगोदर तुमच्याकडे जे काही तुम्हाला कॉलेज पाहिजे आणि त्या कॉलेजमध्ये जी ब्रँच पाहिजे त्याची लिस्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कारण लिस्ट असेल तर तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे तो लवकर फिल होतो आणि करेक्ट फिल होतो. आणि तिथं सिक्वेन्स पण त्यांना तशाच पद्धतीनं सांगायचं आहे. समजा तुम्हाला जे ब्रँचेस पाहिजेत त्या ब्रँचचा जो सिक्वेन्स आहे तुमच्याकडे रेडी पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता.